जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महानगर प्रमुख विष्णू कारंपुरे आपल्यासमोर येत आहे। राज्यातील महायुती सरकार म्हणजे शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना जाहीर करताना परिपक्वता किंवा अपूर्ण अभ्यास किंवा ही योजना खरोखरच महिलांच्या माझ्या बहिणीकडे पोचेल का, पोचलं तरी सहजतेने कसं पोचलं पाहिजे, त्याचबरोबर कागदोपत्रांची काय अडचण आहे या बाबतीमध्ये पूर्ण अभ्यास न करता किंवा पूर्णपणे त्याच्यामध्ये विचार न करता केवळ येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना जाहीर केल्याची स्पष्ट दिसून येते। असो, काहीतरी करण्यासाठी काहीतरी आपण लोकांना दिलं पाहिजे या उद्देशानं जरी केलं तर भाजपाचे अतिमहारथी अजित पवार अतिमहाहुशार आणि आमचे शिंदेचे तर मीच खरा शिवसैनिक असे म्हणणारे त्यांचे सल्लागार, त्यांचे सचिव, त्यांचे काय कोणी योजना तयार करणारे प्रमुख लोक आहेत, या बाबतीमध्ये या योजनेबाबतीत कुठलाही परिपक्व विचार न करता केल्याचे दिसून येते। म्हणजेच बघा, 15 जुलैला ही योजना फॉर्म भरण्याचे चालू होईल नव्हे, 1 तारखेला 1 जुलैपासून 15 जुलैपर्यंत ही योजना फॉर्म भरायला चालू होईल आणि त्याचबरोबर 16 ते 20 तारखेपर्यंत प्रारूप यादी प्रकाशित करणार आणि 21 ते 30 जुलैपर्यंत अंतिम यादी आपल्याला त्या ठिकाणी तयार होणार अशा प्रकारचे करत असताना त्यांना जे कागदोपत्री दिलेले आहेत की तुम्ही उत्पन्न दाखला आणा किंवा रहिवासी दाखला आणा, की त्याचबरोबर अनेक या ठिकाणी कागदोपत्र दिलेले आहेत, ते अत्यंत जटिल, म्हणजे उत्पन्न दाखला आपण तयार करत असताना मागत असताना त्याला अनेक संबंधित अधिकारी अधिकाऱ्यातील कार्यालयामध्ये म्हणा, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या बाबतीमध्ये हे दाखले मिळतील का? खरं पाहता या शासनाने, महायुती शासनाने लोकसभेच्या निकालाचा धडा घेणे किंवा त्याचा आपल्याला काय लोकांकडून प्रतिसाद मिळाला याचा विचार करून पुढे गेलं पाहिजे। पण जिल्हाधिकारी, संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कागदोपत्र लवकर मिळतील का किंवा उत्पन्न दाखला मिळतील याचा विचार कुठेही केला गेलेला नाही। हम करे सो कायद्याप्रमाणे लोकांची किंवा आमच्या बहिणींची फसवणूक करण्यासाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी किंवा हातीघाई संकटात नाही यांना लागलं होतं कधी आम्ही या बाबतीत योजना जाहीर करू आणि परत आम्ही लोकांमध्ये आम्ही काय तर करत आहोत असं दिसण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। कारण ज्या वेळेला विरोधी पक्षात लोकांनी सभागृहामध्ये आवाज उठवला या संबंधित सर्व प्रश्नावर, संबंधित सगळ्या कागदपत्रावर, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी सादर केलं की आपल्याला 31 ऑगस्ट जाहीर केलं की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी माझी बहीण ही योजना आता 31 ऑगस्टपर्यंत राहणार, म्हणजे 1 महिना 2 महिने वाढविले। त्याचबरोबर यामध्ये उत्पन्न दाखला नसला तरी चालेल, तुम्हाला रहिवासी दाखला नसला तर सुद्धा त्याला पर्याय दिलेला आहे, उत्पन्न दाखल्या बाबतीमध्ये सुद्धा पर्याय दिलेला आहे। हे अगोदर का कळलं नाही की आमच्या माता भगिनी या बघा, तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला की त्या संबंधित कार्यालयामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, ई सेवामध्ये असं या ठिकाणी धुडुंब लावत आहेत की आम्हाला काय तर मिळणार
अशा प्रकारच्या अपेक्षेने एका बहिणीला आपण उपेक्षित ठेवण्यासाठी किंवा त्यांना एक प्रकारच्या आशा लावण्यासाठी प्रयत्न मी केल्याचे दिसून येते. म्हणून मी जबाबदारीनं बोलतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी या गोष्टीचा पूर्णपणे सरकारच्या बाबतीत स्पष्ट करू इच्छितो की नेमकं ही योजना स्वतःच्या स्वार्थासाठी आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि अपरिपक्व अभ्यास न केलेला किंवा त्या महिलेपर्यंत त्या भगिनीपर्यंत त्याचा लाभ मिळावा याचा विचार केलेला नाही. केवळ महायुतीला कसा लाभ मिळेल याचाच विचार केलेला आहे. असं करणे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी या बाबतीमध्ये जाहीर निषेध करतो महायुती सरकारचा की आपण आपल्या लाभापेक्षा जनतेला काय लाभ देणार आहे याचा आपण विचार करावा. आणि असं घाई गडबडीत करून कुठलंही काम होत नसतं आहे. अभ्यास पूर्ण करा, अभ्यासपूर्वक करा, जेणेकरून जनता जनार्दनाला त्याचा लाभ तर मिळाला पाहिजे पण त्रास होऊ नये. म्हणून एकूणच म्हणतो की महायुती सरकारनं केली अतिघाई, महायुती सरकारनं केली अतिघाई आणि आमच्या बहिणी, आमच्या महिला भगिनीचे झालं त्राई. जय हिंद, जय